दरम्यान मार्करवाडीमध्ये जे एक आंदोलन गाजत होतं पण ते आंदोलन मतदान न करताच रद्द करण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं उत्तम जानकर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं। प्रशासनाच्या दबावामुळेच आपण थांबण्याचा निर्णय घेतोय। मार्करवाडीतलं मतदान आंदोलन आपण थांबवलंय असं उत्तम जानकर यांनी सांगितलं। मार्करवाडीतलं हे मतदान आंदोलन गेले काही दिवस गाजत होतं। या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे। आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू। या संदर्भात आपण आणखीन चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत राम सातपुते, भाजपचे ते उमेदवार राहिलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी या संपूर्ण आंदोलनासंदर्भात आणखीन चर्चा त्यांची प्रतिक्रिया घेऊया। आपलं स्वागत आहे रामजी। आणि प्रश्न असा विचारायचा होता की हे मतदान आंदोलन आता थांबवण्यात आलेलं आहे, ते मागे घेण्यात आलेलं आहे, पण या संदर्भामध्ये गावकऱ्यांचं जे म्हणणं होतं, हे जे आंदोलन होतं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? नाही, हे गावकऱ्यांचं आंदोलनच नव्हतं। हे आंदोलन हे रणजितसिंह मोहिते पाटलाने एक खोटा नरेटिव्ह स्टेट लेवलला या ठिकाणी प्रशासनाला बदनाम करण्याचं काम, ईव्हीएमच्या नावाने बोंबलायचं, हा रणजितसिंह मोहिते पाटलांचा एक डाव होता। तो आज प्रशासनाने हाणून पाडला। रणजितसिंह मोहिते पाटलाचे गुंड मागच्या 3 दिवसापासून त्या गावामध्ये जाऊन धमक्या देत आहेत। रणजितसिंह मोहिते पाटलाचे सगळे त्या ठिकाणी असणारे त्या परिसरातील पदाधिकारी हे त्या गावामध्ये जाऊन धमकवायचा प्रयत्न करतायत। उत्तमराव जानकर हे प्याद आहे, परंतु या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा रणजितसिंह मोहिते पाटील आहे। त्याच्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांनी अशा पद्धतीने कितीही जर बदनाम करायचा प्रयत्न केला तर माळशिरस तालुक्यातल्या 1,08,566 मतदाराने हे आम्हाला मतदान केलेलं आहे। हे मार्करवाडीचा विषय म्हणतात। रणजितसिंह मोहिते पाटलांनी तिथं सिमेंटची कधी एक पाटी टाकली नव्हती। आम्ही 21,89,00,00,000 रुपयाचा निधी दिला। त्या गावामध्ये 7 कोटी रुपये खर्चून आम्ही एक पर्यटन केंद्र डेव्हलप केलं। त्या गावाचे रस्ते चांगले केले, त्या गावातले सभा मंडप केले, त्या गावातल्या 700 पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा थेट फायदा होतोय। त्यामुळे तिथली जनता आमच्या सोबत उभा राहिली आणि 1,000पेक्षा जास्त मतं आम्हाला पडले। एक खोटा नरेटिव्ह रणजितसिंह मोहिते पाटील या माध्यमातून करायचा प्रयत्न करत होते आणि मार्करवाडीच्या जनतेने त्याला भीक घातली। सातपुतेजी, मी तुम्हाला एक क्षणभर थांबवते। आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा या क्षणी आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे नेते। जितेंद्रजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावरती। ज्या पद्धतीने हे आंदोलन मागे घ्यावं लागलं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? असं जोर जबरदस्ती करून तुम्ही कुठलंही आंदोलन मागे घ्यायला लावा। लोकशाहीमध्ये एखादी प्रक्रिया करणं आणि ती पण शांतपणाने करणं, याला कोणाचा आक्षेप असता कामा नये ना। आणि कोणी पर्सनली ऑर्गनाईज केलेलं नव्हतं। सगळं गावाने एकत्र येऊन एखादं क्रिया केली असेल आणि त्याच्यातनं काही चांगलं सकारात्मक बाहेर पडणार असेल तर आपण एक्सपोज होऊ या भीतीने जर तुम्ही याचं बंदी करणार असाल तर चुकीचं आहे। जितेंद्रजी, कुठेतरी प्रशासनाकडनं आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असं तुम्हाला वाटतं का? 100% म्हणजे आम्ही जे म्हणतोय की काहीतरी घोटाळा झालाय तो समजत नाही, त्याला पुष्टी मिळते ना। पण हा घोटाळा फक्त ह्या एका आंदोलनाच्या संदर्भात नाही तर ईव्हीएमच्या संदर्भात सगळीकडेच झालेला आहे असं पुन्हा पुन्हा यातनं कुठेतरी सूचित होतंय असं वाटतं का तुम्हाला? आणि असं जर तुम्ही थांबत गेलात तर लोकांना नक्की पटेल की तुम्ही घाबरलात, तुम्ही घाबरतात की एक्सपोज होऊ आणि तुम्ही म्हणून बळाचा आणि सत्तेचा वापर करताय। धन्यवाद जितेंद्रजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत होते, तसंच राम सातपुते होते। रामजी, आपल्याला सुद्धा आम्ही पुन्हा एकदा आपल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद देतो। मार्करवाडीतनं सुनील दिवाण सुद्धा आपल्यासोबत आहेत। नक्की कशा पद्धतीच्या घटना घडल्या त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सुनील, मार्करवाडीमध्ये नक्की काय झालं? कारण
एकीकडनं अशा पद्धतीचा दावा केलेला जातोय की ग्रामस्थांवरती खूप दबाव आणण्यात आला होता, खूप दहशत निर्माण करण्यात आली होती आणि त्यामुळे ते घरातनं बाहेरच पडू शकले नाहीत. काय तथ्य आहे याच्यामध्ये? खरं तर गेल्या 3 दिवसापासून मार्कडवाडीचा विषय गाजत होता. उत्तमराव जानकर हे गावात ज्या पद्धतीनं दबाव टाकला जातोय अशा बातम्या आल्यानंतर काल मुक्कामाला इथं मार्कडवाडीत येऊन थांबले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.